मोर्शी तहसील कार्यालयाच्या सभागृहात तहसीलदार मोर्शी यांची उपस्थिती रस्ता अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं। शेतकऱ्यांच्या शेतात जाणारे रस्ते प्रतिवादी शेतकऱ्यांनी अडवले असल्यानं सामंजस्याने आणि रस्ता मोकळा करण्याकरता या रस्ता अदालतीचं आयोजन करून शेतकऱ्यांना प्रतिवादी शेतकऱ्यांनी अडवलेले रस्ते मिळवणे सुलभ व्हावे आणि सामंजस्याने रस्त्याचा वाद मिटावा याकरता या अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं। मात्र नियोजनबद्ध पद्धतीने कार्यक्रम झाला नसल्यानं अनेक शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत परत गेल्याचे दिसून आलं। मोर्शी तहसील कार्यालयाच्या वतीने मोर्शी तहसील कार्यालयाच्या सभागृहात रस्ता अदालत म्हणून एक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। परंतु आपण पाहता तहसील प्रशासनाच्या तहसील कार्यालयाच्या ढिसाळ कारभारामुळे अजूनपर्यंत एकाही शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही। या ठिकाणी सगळीकडे गोंधळ दिसत आहे। कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी शिस्त किंवा नियोजन असल्याचं दिसत नाही। या ठिकाणी रस्ता मागणीकरिता आलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल की नाही याबाबत सुद्धा शेतकऱ्यांच्या मनात शंका निर्माण झालेली आहे। अनेक शेतकऱ्यांचे पीक काढणीला आले असून अजूनपर्यंतही शेतकऱ्यांना रस्ता मिळाला नसल्यानं तहसील विभागाच्या कार्यप्रणालीवर शेतकरी नाराज असल्याचं दिसून आलं। तालुक्यातील बऱ्याचशा शेतकऱ्यांचे रस्त्याच्या बाबतीत असलेले वाद तातडीने निकाली काढून शेतकऱ्यांना रस्ता मोकळा करून देण्याची आशा शेतकऱ्यांना असली तरी प्रशासनाच्या सुस्त धोरणामुळे रस्ते दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत। सुरू असलेल्या महाराजस्व अभियानाअंतर्गत प्रलंबित रस्ते मोकळे करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे। जनमत लाईव्ह न्यूज करता सोमेश्वर शहाणे यांची रिपोर्ट मोर्शीहून।